मी MCGM गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही कर निर्धारण संकलक खात्यामधील जे निरीक्षक पदाची भरती निघाली होती, त्याचा जो काही कट ऑफ असणार आहे तो किती असणार आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ, त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. बघा, मुंबई महानगरपालिकेतर्फे जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये 178 पदाची भरती निघाली होती. तर ते 178 पदाची आपण पहिले माहिती बघूया, जेणेकरून तुम्हाला कोणकोणत्या कास्टनुसार किती किती पदं होते याची पहिली माहिती मिळेल. तुमच्या कास्टची किती पदं आहे हे विसरलं असेल तर त्याला रिकॉल मिळेल. त्यानंतर आपण कट ऑफकडे जाऊया. येथे बघू शकता आपण की बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही भरती निघाली होती त्यामध्ये अजाच्या 11 जागा होत्या टोटल, अजच्या 3 जागा, विजाच्या 3 जागा, भजब 4, भजक 2, भजडची 0 जागा आहे, विमाप्रच्या सुद्धा 0 जागा आहे, इमावच्या 32 जागा, 600 मावच्या 18 जागा, आदोगच्या 18 जागा आणि खुलाच्या 87 जागा आणि अशा टोटल मिळून 178 जागा होतात. त्यामध्ये सर्वसाधारण इथे बघू शकता तुम्ही, सर्वसाधारणच्या अजाच्या सर्वसाधारणच्या 2 जागा, अजच्या 2 जागा, विजाच्या 2 जागा, भजच्या 2 जागा, भजक 1, भजड 0, विमाप्र 0, इमावच्या सर्वसाधारणच्या 9 जागा, त्यानंतर 600 मावच्या 6 जागा, आदोगच्या 6 जागा आणि ओपनच्या सर्वसाधारणच्या 29 जागा, अशा टोटल 60 जागा हा सर्वसाधारणच्या आहेत. आणि महिलांच्या सुद्धा इथे बघू शकता आपण, अशा प्रकारे 53 टोटल महिलांच्या सर्वसाधारण जागा आहे. माजी सैनिक प्रकल्पग्रस्त यामध्ये दिलेले अशा प्रकारे. त्यानंतर भूकंपग्रस्ताच्या जवळपास टोटल 2 जागा आहेत, खुला आणि इमावची 1, अशा प्रकारे 3 जागा आहे. खेळाडूच्या इकडे बघू शकता तुम्ही 9 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताच्या 9 जागा आहे टोटल आणि माजी सैनिकाच्या 27 जागा आहे, अंशकालीन पदवीधरांच्या 17 जागा आहे. अशा प्रकारे या जागा आहेत. आता कट ऑफ संदर्भात बघूया आपण. इथे आपण कट ऑफ संदर्भात बघूया. ओपनचा जनरलचा कट ऑफ किती लागेल, तर ओपनचा जनरलचा कट ऑफ लागेल 170 ते 175च्या दरम्यान. OBC जनरलचा 169 ते 176च्या दरम्यान लागेल. SCचा 168 ते 178च्या दरम्यान लागेल. STच्या जागा खूप कमी आहे, त्यामुळे कट ऑफसुद्धा साहजिकच थोडा वाढेल, तर 160 ते 165च्या दरम्यान लागेल. EWSचा कट ऑफ हा 166 ते 175च्या दरम्यान लागेल. SCBCचा सुद्धा 166 ते 167च्या दरम्यान लागेल. त्यानंतर SBCचा, तर SBCचा कट ऑफ याच्यात आपण मेन्शन केलेलं नाही, कारण की SBCच्या सर्वसाधारण किंवा SBCच्या कोणत्याही प्रकारच्या जागा इथे नाही आहे, म्हणजे 0 जागा आहे. त्यानंतर VJ&Tचा टोटल आपण पूर्ण VJ आणि NTA, NTB, NTD अशा सर्व कॅटेगरी मिळून जवळपास त्याचा कट ऑफ हा 170 ते 174च्या दरम्यान लागेल, कारण की जागा खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता बघूया आपण फिमेलचा कट ऑफ. त्यानंतर ओपन महिलाचा फिमेलचा कट ऑफ लागू शकतो 162 ते 170. त्यानंतर OBC फिमेलचा 162 ते 170, नियर अबाउट ओपन आणि OBC कट ऑफ जवळपास सारखाच असतो. त्यानंतर SCचा कट ऑफ, SC फिमेलचा कट ऑफ 163 ते 171, थोडा जास्त लागू शकतो. त्यानंतर ST फिमेलचा कट ऑफ हा 155 ते 160, जवळपास एकच जागा आहे फिमेलची इथे, त्यामुळे याचा कट ऑफसुद्धा जास्त लागण्याचे चान्सेस आहे. EWSचा 160 ते 170च्या दरम्यान लागेल. SCBC फिमेलचा 155 ते 163च्या दरम्यान लागेल. त्यानंतर SBC फिमेलच्या सुद्धा इथे जागा नाही आहे, त्यामुळे इथे साहजिकच आहे कट ऑफची काही आवश्यकता नाही. त्यानंतर VJ&Tच्या 162 ते 170 यामध्ये सर्व कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहे, कारण की विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी खूप मार्क पडलेले. त्यानंतर आपण बघूया प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर यांचा कट ऑफसुद्धा सांगणे महत्त्वाचे आहे, तर त्याचा कट ऑफ बघूया. माजी सैनिकाचा इन्स्पेक्टर पदाचा कट ऑफ हा जवळपास 120 ते 136च्या दरम्यान लागू शकतो.
120 ते 136, प्रकल्पग्रस्ताचा 126 ते 140च्या दरम्यान लागेल, भूकंपग्रस्ताचा 130 ते 142च्या दरम्यान. त्यानंतर खेळाडूचा कट ऑफ हा थोडा जास्त लागण्याचे चान्सेस आहेत. त्यामध्ये 138 ते 149पर्यंत खेळाडूचा कट ऑफ लागेल. त्यानंतर अंशकालीन पदवीधर त्याचा जो कट ऑफ आहे तो 120 ते 130च्या दरम्यान लागेल. यामध्ये कोणत्या कास्टचा कट ऑफ राहिला असेल तर कमेंट्स करा, त्याचासुद्धा कट ऑफ मी सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे हा कट ऑफ लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर मी आपल्या यूट्यूब चॅनलला मी सर्व कट ऑफ अपलोड करतो आहे. त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी इन्स्पेक्टर पदाचं प्रमोशन कोणत्या कोणत्या पोस्टवर होतं, सॅलरी कशी मिळते या संदर्भात व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तर तुम्ही प्लेलिस्टला जाऊन ते सुद्धा बघू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.